तर आज आहे बाप्पाचं आगमन. छान नारळ फोडला कारण मोदक करण्यासाठी. तर मी आज फर्स्ट टाइम उकडीचे मोदक बनवणार होते. मस्त उकड घेतली आणि मोदक करायला सुरुवात केली. माझा अक्षरशः पाऊण तास 1 तास गेला, कारण मी फर्स्ट टाइम ट्राय करत होते हे मोदक. छान झाले, पण व्हिडिओज घ्यायला कोणीच नव्हतं कारण सगळे बिझी होते. मस्त तयार झाले. यावेळेला मी साडीचा ड्रेस शिवला होता, पैठणी साडीचा, आणि मला फार आवडला. आणि असं सुंदर छान तयार होला. सणासुदीला मला खूप प्रचंड आवडतं. मस्त रांगोळी काढली आणि बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली. छान डेकोरेशन केलं होतं. नंतर ना छान स्वस्तिक काढून घेतलं आणि सगळी तयारी केली मी. सगळी तयारी झाली. नंतर आम्ही निघालो बाप्पाला आणायला, जो अगदी आमच्या घराजवळच आहे. मस्त गणपती बाप्पा मोरया म्हणत आम्ही बाप्पाला घरी घेऊन आलो. रस्त्याने पाऊस होता म्हणून थोडा वेळ थांबल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो आणि मस्त बाप्पा घरी आले. छान हॅपी हॅपी मूड मध्ये आम्ही सगळे आज एक्साइटेड आहोत. आणि का तर मोदक खायला मिळणार आहेत. गणपती बाप्पा मोरया. तर सगळेजण नेहमी गणपती बाप्पाला घरात येताना जे सगळं करतात तेही आम्हीही करतो. छान पूजा करून बाप्पांना घरात घेतलं आणि आम्ही जोपर्यंत ते विराजमान होत नाही तोपर्यंत त्यांचा चेहरा दाखवत नाही. बाप्पा घरात आले आणि येस, बाप्पा फायनली आमच्या घरामध्ये विराजमान झाले. ये गणपती बाप्पा मोरया. मस्त देवाची पूजा केली, बाप्पांची हार घातला, फुलं वाहिली, छान सगळी पूजा केली आणि आरतीची तयारी चालू झाली. आरती सुरू झाली. माझ्याकडे शूट करायला यावेळेला मी ट्रायपॉडवर ते सगळं शूट घेतलं, कारण काही ऑप्शनच नव्हता, कोणीच फ्री नव्हतं, सगळे गडबडीमध्ये होते. छान आरती झाली आणि नंतर मी थोड्या गणपती बाप्पांना पण जवळून शो करते. हा छान व्हिडिओज घेतले बाप्पाचे. ही जी फुलं दिसतात ती सगळी माझ्या झाडांची आहेत. आणि मस्त मोदक खाल्ला. मोदक इतका टेस्टी झालेला, वाव. मी खूप सारे मोदक खाल्ले. ये बाय. आरतीची तयारी झाल्यानंतर ना